दादाची आठवण रोजच येते, सगळ्याच भावांची. मला 6 भाऊ आहेत, त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते. प्रत्येकाचं योगदान आहे, त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी आहे. जे स्टेटस ठेवले हे घ्या कोणाचा तरी बूम आहे. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा चर्चा सुरू झाली. तुम्ही म्हणताय की सहन करण्याची नेमकं काय आहे? मी म्हणत नाहीये. माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला, तो मी ट्विट केला. मी व्हॉट्सअपवर माझा पर्सनल स्टॅटस आहे तो. एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात गैर काय. आणि एक भावना असते. वर्धापन दिनाच्या पहिल्या दिवशी आले आणि त्याही जो वर्धापन दिन साजरा होतोय, खरं तर 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा असतील तर मी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवीन. कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की काही आमदार जे आहेत ते बोलताना पाहायला मिळतात. प्रदेश अध्यक्षांकडे आमदारांनी 4 आमदारांनी जे आहे ते पत्र देखील दिलेलं आहे. 4 आमदार म्हणतायत की एकत्र गेल्या 26 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या नेत्या पदाधिकारी कार्यकर्ते ही संघटना आहे, ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 26 वर्ष कार्यरत आहे. 26 वर्षात प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे. दिस इज टीम वर्क. कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे, मोठं टीम वर्क आहे. आज मला आवर्जून कैलासवासी RR पाटलांची आठवण येते. अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले, या पक्षात आज ते आहेत नाहीयेत. मेरे लिए त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत. प्रत्येकाचं योगदान आहे, त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी आहे. की 10 जूनला निर्णय होईल, म्हणजे 10 जूनला मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं. अनेकांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अनेक आमदारांनी देखील बोलून दाखवले. तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी यापूर्वी सांगितलं की काही निर्णय घेतले याबाबत. निर्णय घेण्याचे अधिकार आता ताईंकडे आहेत. मी निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते. मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्स मध्ये होत राहतात. ते 4-5 आमदार आहेत ज्यांची भूमिका पार पडली वर्धापन दिनाने. कोणी दादानी 26 वर्ष अनेक वर्धापन दिनाची नियोजनाचे कार्यक्रम असतील. आज आठवण येते दादाची आठवण रोजच येते, सगळ्याच भावांची. मला 6 भाऊ आहेत, त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते. दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई? माझं सगळ्यांचीच बोलणं होत असतं. कारण का